नमस्कार, मी गणेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पुन्हा एकदा आलो आहे करियोडच्या गणसंकुलमध्ये, जिथे ऑफकोर्स तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की इथे गणेश चित्रशाळा आहेत भरपूर अशा. तिथे आपल्या एका मित्राचीही चित्रशाळा आहे आणि उद्या त्याच्याकडच्या एका गणपतीचं आगमन आहे. तर त्याच्यासाठी आपण इथे आलो आहे. तर मित्रांनो, आता वाजलेत किती बघा, सकाळचे 3:30 झालेत आणि उद्या डिलिव्हरी असल्यामुळे अजूनही मूर्तीचं काम चालू आहे. मूर्ती तशी फिनिश झाली आहे, फक्त एक शेवटचा टच तो म्हणजे बाप्पाचं सोहळं नेसवायचं आहे आणि आता तो स्वतः बाप्पाचं सोहळं नेसवत आहे. तर आता आपण बघूया की मोठ्या मूर्तीला कसं सोहळं नेसवतात आणि मूर्ती कुठली आहे आणि कशी बनवली आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स काय आहे, त्याच्याशी थोड्या गप्पा मारूया आपण. सो ही बघा, ही ती मूर्ती आहे आणि या गणपतीच्या म्हणजे या बाप्पाच्या मूर्तीची उद्या डिलिव्हरी होणार आहे आणि या गणपतीचं आगमन आहे उद्या. तर ह्याचं फायनल टच म्हणून बाप्पाचं सोहळं नेसवलं जात आहे. ते सोहळं कसं नेसवत आहेत ते आपण बघूया आधी.
बाप्पाची मूर्ती तयार झाली आहे. मूर्तीची ॲनाटॉमी परफेक्ट आणि आखणी एक नंबर. सो ही अशी आहे मूर्ती. ॲक्च्युली ही मूर्ती आहे कामाठीपुरा 3री गल्ली ना रे. कामाठीपुरा 3री गल्ली, कामाठीपुराचा महागणपती. आणि ह्याचं उद्या बाप्पांचं मंडपात आगमन आहे, तर त्यासाठी मूर्ती रेडी झाली आहे. धोतर पण एकदम छान सोहळं नेसवलं आहे. आणि पाठचं डेकोरेशन जर बघायला झालं, एकंदरीत ही मूर्ती प्रभू श्री राम अवताराची मूर्ती आहे. आणि पाठी डेकोरेशनवरनं पण तुम्हाला कळेलच, इकडे प्रभू श्री रामांचं चित्र आहे आणि तिकडे रावण आहे. तर रावणाचा वध दाखवला आहे थोडक्यात पाठी प्रभावळमध्ये. आणि ही धनुर्धारी बाप्पाची मूर्ती. तर मित्रांनो, ह्या मूर्तीचे मूर्तिकार प्रथमेश खाडगे, मूर्तिकार पण माझा बालपणीचा मित्र आहे. आणि खास मला याची व्हिडिओ बनवायची होती, कारण याचं काम खूप छान असते. आता व्हिडिओ तर तुम्ही बघितलंच, जे सोहळं त्यांनी नेसवलं ते अप्रतिम नेसवलं. बाप्पाच्या मूर्तीची जर लिखाई बघितलं तर ती पण अप्रतिम आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तो स्वतः करतो, हे मला अभिमानाने सांगायला काय वाटणार नाही. तर प्रथमेश, जनरल असा का तुझा मी इंटरव्ह्यू घेत नाही, एक जनरल तुला मी विचारतो, तुझा काय एक्सपिरियन्स आहे? म्हणजे पहिल्यापासूनच तू आर्ट लाईनला आहेस, जनरली तुझा गणपतीच्या बाबतीत काय एक्सपिरियन्स आहे? गणपतीच्या बाबतीत म्हणजे खूप वर्ष झाली गणपतीचं काम करतो मी. जवळजवळ मला वाटतं 10-12 वर्ष होतील गणपतीशी संलग्न आता कामावरती. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे की ती गोष्टी करता करता खूप गोष्टी शिकत गेलो. आणि आता फायनली माझं कारखान्याचं स्वप्न होतं ते ह्या वर्षी, म्हणजे 20पासून होतंच, पण ह्या वर्षी ते पूर्ण झालं की मला मोठ्या मूर्ती 2 वर्षापूर्वीच झालं असतं. लॉकडाऊनमुळे थोडंसं पोस्टपोन झालं आणि आता ह्या वर्षी ते पूर्ण झालं फायनली, की माझं मोठ्या मूर्ती करण्याचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. अच्छा, आपला काय असं आपण काय पर्सनली असं काय इंटरव्ह्यूसाठी काय स्पेशल आलो नाही, आपण आपल्या मित्राला भेटायला आलो आहे. तर मी डायरेक्ट 2-4 फक्त गोष्टी विचारतो. टोटल किती मूर्ती आहेत? टोटल 25 मूर्ती आहेत. टोटल 25. आणि कुठल्या फेमस मंडळाच्या मूर्ती? फेमस बोलायला गेलं तर आता हा जो पहिला जातो तो कामाठीपुराचा महागणपती आहे. तर तसं कामाठीपुरातल्या एरियातलं सगळ्यात पहिलं आगमन ह्या गणपतीचं होतं. त्याच्यानंतर परेल पोस्ट गल्ली परळचा विघ्नहर्ता आहे, पुन्हा गिरगावचा विघ्नहर्ता आहे, मुंबईचा मोरिया आहे, त्याच्यानंतर अर्थगडचा विघ्नहर्ता आहे, त्याच्यानंतर खेतवाडी 9वी गल्लीचा आहे, खेतवाडीचा चिंतामणी आहे, त्याच्यानंतर रे रोडचा महाराजा आहे, लोअर परेलचा महाराजा आहे, त्याच्यानंतर फोर्टचा इच्छापूर्ती जो गणपती खूप फेमस आहे, ज्याचे सर्व दागिने सोन्याचे असतात पूर्ण, तोही गणपती खूप फोर्टचा इच्छापूर्ती म्हणून आहे, तोही फेमस आहे. त्याच्यानंतर बरेचसे असे गणपती आहेत की जे गाजलेली मंडळ आहेत त्यांचे गणपती आपल्याकडे आले. भरपूर अशा फेमस मूर्त्या प्रथमेशकडे आहेत. आणि मेन गोष्ट मला अशी सांगायची आहे, आता सोहळं तर त्यांनी स्वतःहून नेसवलं, दुसरी गोष्ट म्हणजे मूर्तिकार तो आहे. आणि मेन गोष्ट सांगायची झाली तर तो क्लासेस घेतो आणि मुलांना शिकवतो, म्हणजे सोहळं कसं नेसवायचं किंवा बाप्पाला फेटा कसा नेसवायचा किंवा नवरात्रीत मूर्त्यांना साड्या कशा नेसवायच्या, त्याची बांधणी कशी करायची. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे हे सोहळं किती मीटरचं लागतं हे सोहळं? मूर्तीच्या हाईटवरती आता इकडला कमीत कमी 24 मीटर, 26-27 मीटर. आणि तेही शिवावं लागते ना, म्हणजे असं डायरेक्ट वन पीस होत नाही. त्याचंही तो ट्रेनिंग पण देतो आणि तो स्वतः पण त्याचं काम करतो. आणि प्लस इतर कुठल्या मंडळांना मोठ्या मूर्त्यांना जर सोहळं नेसवायचं असेल तर त्याची ऑर्डर त्यालाच असते ना, बहुतेक मंडळ त्याला बोलवतात. तर असा एकंदरीत प्रथमेशचा प्रवास आहे आणि प्रथमेशचं हे काम आहे. तर बाप्पाला सोहळं कसं नेसवतात हे तुम्हाला दाखवलं. हे कामाठीपुरा 3री गल्लीचा कामाठीपुराचा महागणपतीचं उद्या आगमन आहे. मंडपात त्याचं आगमन होणार आहे, त्याची तयारी होती. प्रेशर खूप होतं ना? प्रेशर तर
वेळ खूप ही कमी पहिली आहे, मूर्ती, ही त्याच्यामुळे- प्रथमेशकडची ॲक्च्युली पहिली मूर्ती आहे आगमनाची, त्यामुळे त्याच्याकडे जास्त प्रेशर होतं. आणि दुसरी गोष्ट अशी झाली आहे की थोडं POPचं डिसिजन सरकारकडनं लेट आल्यामुळे सगळ्याच मूर्तिकारांना त्या प्रेशर खालनं जावं लागते. सो काम तर ते करणार, शेवटी मूर्तिकार आहेत आणि चांगलं काम आहे. आणि उद्या प्रथमेशच्या कारखान्यातनं पहिली मूर्ती आगमनाला बाहेर पडणार. म्हणजे थोडा रिलॅक्स, थोडं नाही बोलते ना, अजून भरपूर मूर्त्या भरपूर जायच्या मूर्त्या आहेत. पण ही पहिली मूर्ती जाणार आहे. जाते कारखान्यातून, त्याच्यामुळे थोडं समाधान आहे. समाधान आहे हे. काहीतरी आपल्या कारखान्यातून फर्स्ट निघामध्ये. हां, तर ज्यांना कोणाला म्हणजे सोळं नेसवायचे क्लासेस करायचे असतील तर मी प्रथमेश डायरेक्ट नंबर देऊ. डायरेक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ज्यांना कोणाला शिकायचं असेल, प्रथमेश त्याचे क्लासेस घेतो आणि चांगल्या रीतीने शिकवतो. आता नाही, क्लासेस कधीपासून चालू होते? ऑफ सीझनमध्ये जानेवारीपासून. मे बी नवरात्रीनंतर असेल, नवरात्रीत पण बिझी असेल तर नवरात्रीत पण तो बिझी असेल. नवरात्रीनंतर त्याचे रेग्युलर बॅचेस चालू होतील. तर ज्यांना कोणाला अटेंड करायचे असतील आणि शिकायची इच्छा असेल त्यांनी डायरेक्टली प्रथमेशला कॉन्टॅक्ट करा आणि शिका. तर मित्रांनो, असा होता हा व्हिडिओ सोवळं नेसवायचा. मोठ्या बाप्पांच्या मूर्तीला कसं सोवळं नेसवतात. 3:30ला सकाळी आम्ही सुरुवात केलेली आणि 4:45 झाले, बरोबर ना? 3:30, 4:30, पावणे 1.25 तास आमचा सोवळं नेसवायला आणि बाकीच्या गोष्टींसाठी गेला. तर ही मूर्ती आता बाप्पाची फायनल झाली आहे आणि त्याचं उद्या आगमन होईल मंडपात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हा सांगा, कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.